नेमके काय सगळे युक्तिवाद मांडले जातात? हायकोर्टात का गेला नाहीत? प्रकरण गंभीर असल्यानं हायकोर्टात गेलो नाही. शिंदे गटानं केलेले सगळे दावे आता आपण पाहतोय. सुरुवातीपासून काय काय झालं? जीवाच्या धोक्यामुळे हायकोर्टात गेलो नाही, शिंदे गटानं दावा केलाय. घरांवर हल्ल्यामुळे हायकोर्टात गेलो नाही, आमचे मृतदेह परत दिले जातील असं वक्तव्य केलं. हा रेफरन्स आहे तो संजय राऊत यांच्या टीकेचा. आमच्या अधिकाऱ्यांचं मुंबईमध्ये हनन झालं असतं असं म्हटलेलं आहे. आणि उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव हा प्रलंबित आहे. अशावेळी उपाध्यक्ष कारवाई करू शकत नाही. शिंदे गटाचे हे सगळे दावे. आमदारांना 14 दिवसांची मुदत ही दिली गेली पाहिजे, जी खरं तर मुदत आज संपतीये. उपाध्यक्ष कोणतीही नोटीस देऊ शकत नाही, शिंदे गटाचा हा दावा आहे. तर नैसर्गिक कायद्याचं उपाध्यक्षांकडून उल्लंघन होतंय. अरुणाचल प्रदेशातल्या नबम रेबिया केसचा उपाध्यक्षांना रेफरन्स देण्यात आलेला आहे आणि तरीही उपाध्यक्षांनी नोटीस जारी केली. अध्यक्षांनी अविश्वास प्रस्तावाला उत्तर द्यावं असं म्हटलेलं आहे. त्यांनी आधी सभागृहात संख्याबळ मिळवावं आणि त्यानंतर त्यांनी आपले अधिकार प्राप्त करावेत, मिळवावेत. सभागृहात विश्वास मिळवून अधिकार मिळवावेत, म्हणजे संख्याबळ पाठीशी आहे की नाही हे दाखवून द्यावं. तर बहुमत असेल तर अध्यक्ष फ्लोर टेस्टला का घाबरतात असा सुद्धा प्रश्न यामध्ये करण्यात आलाय शिंदे गटाकडून, अर्थात त्यांच्या वकिलांकडून. तर आमदारांवर कारवाई आधी स्पीकरकडे बहुमत असावं, बहुमताचा वारंवार उल्लेख होतोय. तर बहुमत नसताना ही कारवाई कलम 179 क चं उल्लंघन ठरते. स्पीकरवरच अर्ज असताना आमदारांवर कारवाई करू नये. तर जागा धोक्यात असताना 10व्या शेड्यूलनुसार कारवाई नको. हा नबम रेबिया या केसचा रेफरन्स या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर शेलार यांच्याविषयीच्या निकालाचा सुद्धा कोर्टामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. 12 आमदारांचं जे निलंबन झालेलं होतं त्याचा सुद्धा उल्लेख यामध्ये दिसतो. या प्रकरणामध्ये विनाकारण घाई दिसून येते. याचाच अर्थ अजून वेळ वाढवून हवी आहे, त्यांना मुदत वाढवून हवी आहे. तर अध्यक्ष मुळात कारवाई कसे करू शकतात असाही प्रश्न कोर्टानं उपस्थित केलेला आहे. अध्यक्षांवरील कारवाईचा मुद्दा निकाली निघावा, अशा प्रकारे शिंदे गटानं हे सगळे दावे काय काय पहिल्यापासून केलेले आहेत हे आपण क्रमानुसार पाहिलं. काय काय सुप्रीम कोर्टामध्ये आज घडतंय आणि सुरुवातीला सगळ्यात आधी शिंदे गटानं हे सगळे दावे केलेले आहेत. आणि पुन्हा एकदा आपण रामकडे जाऊया. राम, हे सगळं पाहत असताना एकंदरीत लक्षात आलं की सगळी घाईघाई कशासाठी असा प्रश्न शिंदे गटाकडून उपस्थित होतोय. याचाच अर्थ मघाशी तुम्ही म्हटलात तसं की आज ही मुदत संपतेय. 2 दिवसांचा अवधी होता, 48 तासांची मुदत दिलेली होती. 5 वाजेपर्यंत आजचा हा दिवस आता संपेल. तर 7 दिवसांचा अवधी दिला जाऊ शकतो का, किंवा 14 दिवस त्यांनी मागणी केलेली आहे, तर काय ही मुदत वाढवून मिळू शकते का असा एक प्रश्न. बिलकुल, कारण हे प्रकरण आजच संपणार नाही, त्यामुळे त्यांना मुदतवाढ मिळू शकते अशी शक्यता आहे. पुढचे 7 दिवस म्हणजेच की आता 2 दिवस झालेले आहेत, तर उरलेले 5 दिवस हे संधी मिळू शकते. 5 दिवस अधिक या बंडखोर आमदारांना मिळू शकतात. परंतु आत्ताची जी माहिती आहे ती आपली म्हणजेच की उपाध्यक्षांना प्रतिज्ञापत्र दाखल करायला सांगितलेलं आहे कोर्टानं, आणि त्यामध्ये या नोटीस किंवा जो अविश्वास प्रस्ताव जो दाखल करण्यात आलेला आहे त्या संदर्भाची संपूर्ण माहिती देण्यास सांगितलेलं आहे. राम, काही क्षणांसाठी फक्त थांबवते. खूप मोठी बातमी येते. केंद्र सरकार सुद्धा आता या प्रकरणामध्ये काय बाजू मांडतंय, तर सॉलिसिटर जनरल यांनी बोलण्यासाठी वेळ मागितलेला आहे. महत्त्वाची बातमी, कोर्टाचे वेगवान अपडेट्स आपण झी24 तासवर पाहतोय. केंद्र सरकार या प्रकरणामध्ये शेवटी बाजू मांडणारे, म्हणजे केंद्र सरकार सुद्धा यामध्ये आता एंट्री करणारे. सॉलिसिटर जनरल यांनी बोलण्यासाठी वेळ मागितलेली आहे. केंद्र सरकार या प्रकरणामध्ये शेवटी आपली बाजू मांडणारे. सगळ्यात महत्त्वाची ही बातमी या क्षणाची. राज्यातल्या एका पक्षामधला वाद सुरू आहे आणि त्यामध्ये आता सॉलिसिटर जनरल यांनी बोलण्यासाठी वेळ मागितलेला आहे. केंद्र सरकार सुद्धा या प्रकरणामध्ये शेवटी आपली बाजू मांडणार आहे. राम, काय याचा रेफरन्स नेमका काय? केंद्र सरकार सुद्धा या प्रकरणामध्ये आता एंट्री करणार आहे.
बिलकुल, कारण यामध्ये उपाध्यक्षांचे, विधानसभाच्या उपाध्यक्षांच्या अधिकार याचा प्रश्न आहे आणि त्यामुळे संविधानिक प्रश्नसुद्धा निर्माण झालेले आहेत आणि त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश इतर राज्यातील सुद्धा संदर्भ आहेत आणि म्हणूनच केंद्र सरकार यामध्ये युक्तिवाद करणार आहे आणि केंद्र सरकार जे आहे ते आपली बाजू मांडू शकतं की कशा पद्धतीनं यामध्ये केंद्र सरकारची बाजू आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. परंतु एक प्रकारे जे उपाध्यक्षांचे अधिकार आहेत ते अधिकार कोणते आहेत, काय आहेत, कशा पद्धतीनं या अधिकाराचा वापर केला जातो आहे, त्याचे पॉवर्स काय आहेत, यावरच हे युक्तिवाद जो आहे तो इथून पुढे सुरू राहणार आहे. त्यामुळे महत्त्वाचा निर्णय या युक्तिवादामधून निघण्याची अपेक्षा आहे. आता केंद्र सरकार नेमका आपला काय युक्तिवाद मांडते ते बघावं लागणार आहे. अगदी मघाशी राम, आपण एका प्रश्नावर चर्चा करत होतो. 2 दिवसांचा अवधी जो आज संपतोय तर 7 दिवसांचा अवधी किंवा ही मुदतच बेसिकली वाढवून मिळावी अशी मागणी शिंदे गटाची राहणार आहे. तर या दृष्टीनं ह्या सगळ्या हालचाली कशा दिसतात? ही मागणी करण्यात आली आणि त्यावर कोर्टानं ऐकून पण घेतलं. परंतु आता दुसऱ्या मुद्द्यावर चर्चा चालू आहे. त्यामुळं कोर्ट यावर सहमत झाले का हे आता सांगणार आहे थोड्याच वेळामध्ये आणि उर्वरित 5 दिवसाचा अवधी दिला जाईल का. परंतु आपल्याला जी शक्यता वाटते की ती उर्वरित जे आहे ते 5 दिवसाचा अवधी दिली जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं मोठा दिलासा जो आहे तो या बंडखोर आमदारांना मिळण्याची शक्यता आहे. ठीक राम, असे संपर्कात राहा. आपण प्रेक्षकांना आतापर्यंत नेमकं काय काय सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे आपण सांगतोय. न्यायमूर्ती कांत यांनी मवियाचे वकील धवन यांना विचारणा केलेली आहे. अध्यक्षांना प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार आहे. अर्थात हे एफिडेव्हिट करायला वेळ लागणार आहे. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ त्यांना या प्रस्तावाचं पत्र अजून आलेलं नाहीये. त्यांना ईमेल आलाय. त्यामुळे ईमेल हा ऑफिशियल मोड ऑफ कम्युनिकेशन होतो आहे का, हा ईमेल नेमका कोणाच्या ॲड्रेसवरून आलेला आहे हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं ठरतंय. तेव्हा न्यायमूर्ती कांत यांनी मवियाचे वकील धवन यांना विचारणा केलेली आहे. तर कोर्टातली प्रत्येक घडामोड झी 24 तासवर प्रत्येक क्षणाक्षणाची बातमी आम्ही तुम्हाला डिकोडिंग करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. तर सॉलिसिटर जनरल शेवटी आता केंद्राची बाजू सुद्धा मांडणार आहे आणि त्यामुळे केंद्र सरकार नेमकी काय या संदर्भामध्ये आपली बाजू घेऊन पुढे येते हेही पाहायचंय. ईमेलबाबत प्रतिज्ञापत्र सादर करायला हवं होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि पुन्हा मधल्या काही आणखी अपडेट जाणून घेऊया. रामराजे शिंदे आपल्याबरोबर आहेतच. राम, मधल्या काही काळामध्ये आणखी काही येतात यामधून अपडेट्स? बिलकुल, आता याच मुद्द्यावर संपूर्ण चर्चा चालू आहे की नो कॉन्फिडन्स मोशन म्हणजे की अविश्वास ठराव हे ग्राह्य धरला जाऊ शकतो का. आता कामत जे आहेत ते युक्तिवाद करत आहेत, ॲडव्होकेट कामत, आणि त्यांचं म्हणणं आहे की इथे नो कॉन्फिडन्स मोशनचा प्रश्नच नाही आहे. तर या संदर्भामध्ये नेमका अधिकार काय आहेत त्यावर चर्चा करणं गरजेचं आहे. त्यामुळं आता अधिकार आहेत का अशा प्रकारचे सस्पेन्शनचे त्यावर आता ही संपूर्ण चर्चा सुरू आहे आणि वकील जे आहेत ते आपापले मुद्दे हे संपूर्ण मांडत आहेत. आणि त्याचबरोबर की एखाद्याकडे जर स्पीकरचा जर चार्ज असेल तर तो चार्ज असल्यानंतर अशा प्रकारचे सस्पेन्शनचे ऑर्डर जे आहेत ते करू शकतात का, असा सुद्धा एक प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे आणि त्यावरच ही चर्चा जी आहे ती पुढे चालू आहे. नक्की ॲफिडेव्हिट सादर करा असं उपाध्यक्षांना म्हटलेलं आहे. त्यामुळे आणखीन यापुढे वेळ लागू शकतो का राम? बिलकुल, आणखीन वेळ लागू शकतो. कारण आज जी आहे ती मुळात की आणखीन या बंडखोर आमदारांना च्या विरोधामध्ये जे सस्पेन्शन आहे 7 दिवसाचा जो कालावधी आहे त्यापैकी 5 दिवस उरलेला कालावधी आहे तो मिळतोय का हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जे स्पीकरचे अधिकार आहेत त्यावर सुद्धा युक्तिवाद होणं बाकी आहे. त्यामुळं आज ही केस संपेल असं दिसत नाही. मात्र या बंडखोर आमदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे आणखीन 5 दिवस. लाल मातीतली कुस्ती म्हणजे